पुण्याच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला या प्रवर्गातनं आरक्षण निघालेलं आहे। भाजपकडनं ज्येष्ठ नगरसेविका मानसी देशपांडे यांचं नाव समोर येते। मानसी देशपांडे या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भगिनी आहेत। नगरसेवक पदाचा 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून मानसी देशपांडे तिसऱ्यांदा महानगरपालिकेच्या नगरसेवक झालेले आहेत। दरम्यान मानसी देशपांडे यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। बहुप्रतिष्ठित महापौर पदाची जी ही झालेली आहे, आरक्षण झालेलं आहे, ते सर्वसाधारण खुला महिला प्रवर्गाचं झालेलं आहे आणि त्यानंतर आता अनेक दावेदार सुद्धा पुण्यात समोर येताना पाहायला मिळत आहेत। स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपाकडे एक प्रमुख दावेदार म्हणून जे नगरसेवक आहेत मानसी देशपांडे यांचं नाव ही आता घेतलं जाते। स्वतः मानसी देशपांडे आपल्या सोबत आहेत। ज्येष्ठ आहात, पुण्याला एक वारसा आहे मुक्ता टिळकांचा महिला महापौर म्हणून। काय वाटते, पक्ष तुम्हाला संधी देईल? कारण तुम्ही ज्या सिनियरिटीनुसार सगळ्यात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून तुमचं नाव पुढे आलेलं आहे, सध्या चर्चा ही पक्षाकडे ही मागणीच असणार आहे माझी यावेळेस, कारण की 3 टर्म जवळजवळ माझी हॅट्रिक पूर्ण झालेली आहे आणि तसं कुठलंही मोठं पद मी घेतलं नाहीये। त्याच्यामुळे पहिल्यापासूनच रेसमध्ये आपोआप आम्ही काही केलं नव्हतं, रेसमध्ये आपोआप माझं नाव यायला लागलं आणि मी आत्ता तुम्ही मला प्रश्न विचारलाय तर मी तेच आता म्हणणार आहे की माझे पक्षश्रेष्ठी माझे सर्व जे नेते आहेत ते आपल्या राज्याच्या राज्यमंत्री आमदार माधुरीताई मिसाळ त्यांचा पाठिंबा आहेच माझ्या मागे, आपले खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ त्यांचं आहे, बाकीचे सुद्धा सगळे आमदार आहेत, सगळे खासदार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत माझं नाव घोषित होईल असं मी आशा व्यक्त करते। आता ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे सिनियरिटी जी धरली गेली तर आम्ही एक जास्तीत जास्त 7 ते 8 नगरसेवक असू जे 3 टर्म झालेले आहेत आणि त्याच्यात प्रामुख्याने माझं नाव घेतलं गेलंय। तसंच आपल्या 4थ्या टर्मच्या आपल्या वर्षाताई तापकीरांचं एक आहे आणि मंजुषा नागपुरे, असं बहुतेक 3 जणींचं आमचं नाव जास्त जोरात चाललेलं आहे। तर मी अपेक्षा करते पक्षश्रेष्ठींकडनं की त्यांनी मला न्याय द्यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।